पण सहकार्य दिले। तर काय नाव ते डीवायएसपी चोरमले डीवायएसपी तपास करतायत। महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत। त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे, मला वाटतं आयबीएन एटीएननीच ती मुलाखत घेतली होती। एवढं लेकरू आहे, त्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे। त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे। ते आरोपी सापडलेच पाहिजेत, कोणी असो। आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे। तुम्ही परळी मतदारसंघातले 73 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात जी कागदपत्र दाखवली होती, अजय दादांना देखील दिली, त्याच्यावरती नाही दिले, अजून नाही दिले। त्याच्यावरती चूक झाली। ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून, मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजय दादांकडे जाणार आहे। 73 कोटी हे 2021 सालापासून 23 सालापर्यंत उचलले गेले। जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील 2 वर्षाची निघाली। मागील 2 वर्षाचे काढून उपयोग नाही, मागील 21 पासून काढावे लागेल। आणि खरं तर 2019 पासून काढावं लागेल। कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत, लफडीच म्हणा, काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये। कारण तुम्हालाही माहिती आहे, आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना, त्याच्यासाठी मीच आंदोलन केलं ना सुरेशजी, मीच आंदोलन केलं। जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे, मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे, तुमच्याकडे सेव असेल। कशासाठी भांडायला गेलतो मी? जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर 40 आलेत कागद, तेलबिया वगैरे, पण आता सध्या सवडच नाही। त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून। आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काही माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे ते मी काढत नाही आत्ता सध्या, कारण कार्यक्रम माझा आहे। आणि संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत, त्याच्यानंतर बोलतो। आणि 73 कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहे। परळीमध्ये आज काही व्यापारी, सोने व्यापारी, आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या केला। तिथं एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिय्या केलेला होता। म्हणजे हिंमत वाढली, सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची। यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत हे आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने। मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा। 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो। तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत। शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या। मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरा त्याच्या जागेवर घर बांधतोय, आत्ता सुद्धा बांधतोय। म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस कामं चालू ठेवतोय। आणि मध्ये परळीला पूर आलता, पूर। यांनी परळीचे नाले सोडले नाहीत, नदी सोडली नाही, सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का। आणि त्याच्यामुळं परळी शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते 10-10 हजाराचे किट देतो म्हणून। अरे तुमचे 10-10 हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे? पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले, नदीत तुंबवली, त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं। आणि काही काही राख सम्राट आहेत ना, यांचे घरं आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे, जरा जाऊन बघा तिथले काही राख्या। आणि माझं मत आहे इन्कम टॅक्सवाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं। हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं ह्यांचा कार्यक्रम आता, पण बाकीचे आकाच्या खालचे जे छोटे आका, त्याच्यापेक्षा छोटा आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सुल्लू आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा। यांचे बी राज्यपालाच्या मला एवढाले जर घरं असतील तर मग अवघड आहे ना। हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे 300 हायवा असल्याचा आरोप तुम्ही केला होता, मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे। जाऊन बघा ना, मी म्हणतो म्हणून नाही, टायर 300 हायवा ना 100 म्हणलो, अजूनही ठाम आहे। 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी।
ते तुम्हाला 15 वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो. कस काय राहतो तो? कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे. भास्कर केंद्रे